नमस्कार, मी अरुणा चौधरी माझ्या या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। तर आम्ही 2 दिवस गावी आलेलो आहोत, सॅटर्डे संडे मस्त या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी। तर आम्ही निघालेलो आहोत खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या कुशीतील पढरवाडी वांद्रे इथे। जर तुम्हाला इथे यायचं असेल तर गुगल मॅपवरती पढरवाडी वांद्रे राजगुरुनगर असे जर तुम्ही टाकले तर तुम्ही जिथे असाल त्या ठिकाणापासून ते पढरवाडी वांद्रे इकडचा तर रस्ता दाखवेल आणि त्याबरोबर वेळसुद्धा दाखवेल की किती वेळ तुम्हाला लागू शकतो। तर आम्ही आमच्या गावावरून निघालो होतो, तर आम्हाला 1-1.5 ते पावणे 2 तास इकडे यायला लागलेले आहेत। या तलावाच्या बाजूला सोनाकी लेक रिसॉर्ट आहे, जिथे तुम्ही राहू शकता। तर त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही चहा कॉफी आणि भजी खाल्ली, ते सर्व मी पुढच्या या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर तिकडे जे रूम्स आहेत राहण्यासाठी त्याचं सुद्धा मी टूर या माझ्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे। तर हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला हे जे पर्यटन स्थळ आहे सुरक्षित आणि सुंदर याचा सुद्धा तुम्हाला जर हवं असेल तुम्ही तिथे जाऊ शकता आणि तिथे मस्त त्याचा आनंद घेऊ शकता। तर आता फायनली आम्ही आलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला। तर खेड तालुक्यातलं पढरवाडी वांद्रे इकडे आम्ही आलेलो आहे। तर त्यांनी ना हे असं मस्त असं पर्यटन स्थळ बनवलंय, पावसाळ्यामध्ये इथे आपण येऊ शकतो। हे रिसॉर्ट सुद्धा आहे, सोनकी लेक रिसॉर्ट म्हणून आहे। लोणावळ्याच्या भुशी डॅम प्रमाणे या ठिकाणी सुद्धा जे तलावातून बाहेर पाणी पडत आहे तिथे असे पायऱ्यांचे बांधकाम केलेले आहे। बाजूला पर्यटकांना उभे राहण्यासाठी जे आहे त्यांनी असे ब्लॉक्स वगैरे बसवलेले आहेत। पाझर तलावातून सांडव्यात येणारे जे पाणी आहे आणि सांडव्यातून खोल ओढ्यात उतरणारे पाणी या दोन्ही ठिकाणी ना लोखंडी रिलिंग लावून हा संपूर्ण भाग सुरक्षित केलेला आहे। हा परिसर कोकण जवळ असल्याने या ठिकाणी पावसाचे प्रमाण देखील जास्त आहे, ज्यामुळे जंगल आणि डोंगर दऱ्यातून येणारे पाणी या पाझर तलावात येत आहे। हा पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्याने या सांडव्यातून समपातळीत पडणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करते। तर इथे पाण्यामध्ये खेळण्याचा आनंद आपण घेऊ शकतो, एवढी विस्तीर्ण ही जागा आहे। लहान मुलांना सुद्धा आपण इथे घेऊन जाऊ शकतो, एवढी सुरक्षित ही जागा आहे। ही जागा जरी सुरक्षित असेल तरी स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। जेवढी विस्तीर्ण जागा ही पर्यटकांसाठी बनवलेली आहे त्याच्या पुढे जे आहे रिलिंग आहे आणि रिलिंगच्या पुढे या पाण्याचं रूपांतर धबधब्यामध्ये होत आहे आणि जो धबधबा जो आहे तिथून पाण्याचा ओढा खूपच जास्त आहे, त्याच्यामुळे त्या रिलिंगच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये। तर खूप जास्त जर पाऊस आला तर हा जो पाण्याचा प्रवाह आहे तो वाढू शकतो। आम्ही गेलो तेव्हा पाऊस नव्हता, त्याच्यामुळे बऱ्यापैकी हे जे पाण्याचं प्रमाण आहे हे कमी आहे। त्याच्यामुळे जेव्हा आपण पावसामध्ये पर्यटन स्थळी जातो स्वतःची काळजी, मुलांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे।
चला आता आम्ही चाललो याच्यातून बाहेर. पी कोमट कोमट दूध पी. दर थंडी पळून जाईल. दर दर मी पकडते तू पे. दर मी पकडते. दर अरे सांगते ना. काय झालं? काय पितोय हा? हात बघा हात बघा. ए बोका ए बोका. अरे बाबा दुधू 2 पिला तू. अय्या. हा जो पाझर तलाव आहे त्याला पाझर तलाव बोलतात. त्याच्या बाजूला हे रिसॉर्ट आहे. तिथे आम्ही आता कॉफी प्यायला आलो. तर आम्ही या ज्या रिसॉर्टमध्ये आलेलो आहोत याचं नाव आहे सोनकी लेक रिसॉर्ट. तर खूप सुंदर हे रिसॉर्ट बांधलं गेलेलं आहे. तर एकूण 5 रूम आहेत या रिसॉर्टमध्ये. तर एका रूमचे जे चार्जेस आहेत फॅमिलीचे त्याचे 4000 असे चार्जेस आहेत इन्क्लुडेड ब्रेकफास्ट. तर या व्लॉगमध्ये ती जी रूम आहे त्याची टूरसुद्धा मी दिलेली आहे. तर छान असं हे तलावाच्या बाजूला हे मस्त हे रिसॉर्ट बांधलेलं आहे जे बघून मला खूपच छान वाटलं. आणि इथे AC नाही आहे त्या रूममध्ये पण इथे ACची गरजसुद्धा नाही आहे. एवढी हवेशीर ही जागा आहे. तर एखादं सेलिब्रेशन असेल किंवा तुम्हाला एक दिवस छान शांत ठिकाणी जर तुम्हाला राहायचं असेल तर त्यासाठी हे जे सोनकी लेक रिसॉर्ट आहे ना तुम्ही इकडे येऊ शकता. तर या पर्यटन स्थळाचे तसेच या सोनकी रिसॉर्टचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आता ना आम्ही या रिसॉर्टचे रूम कसे आहेत ना हे बघायला चाललोय. ते पण पावसात भिजत. हे असे रूम आहेत. नीट चाला रे. तर हे ना असे रूम आहेत या रिसॉर्टचे. मस्त रूम आहेत. कबर्ड आहे. TV कॅबिनेट आहे. TV नाही वाटतं. आपण उघडून बघूया. याच्यात
ब्लँकेट वगैरे आहे ना. ओके, बाथरूम दाखव. बाथरूम पण चांगलं बेसिन आहे. बेसिन. ओके. आणि इथे शावर आणि हे पण आहे. आणि इथे कमोड मस्त आहे. आणि इथे खिडकी आहे. एसी नाहीये पर याच्यामध्ये. चला. नको नको चला. मी धरते. मला छत्रीचा स्टँड बनवलाय. हे बघा इथे झोका पण आहे. त्यांनी आता भजी मागवली. संपवली. बघू भजी भजी बघू द्या तरी निदान. बसा बसा ओली. बाळ खात आहे का. मला जेव्हा चालू करू. कुठं जायचं विहंगाला. अलिबागला जायचंय आता. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. हा व्लॉग कसा वाटला, ही इन्फॉर्मेशन कशी वाटली या व्लॉगमधून जी मी तुम्हाला सांगितलेली आहे, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर कुणी राजगुरुनगरचे असाल तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.